नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भोपाळे सर जे के सुपरफास्ट या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती या भागामध्ये आपण पाहणार आहोत ग्रामपंचायत सदस्य पात्रता. म्हणजे ग्रामपंचायतीची निवडणूक लढवायची असेल, गावाच्या ग्रामपंचायतचं सदस्य व्हायचं असेल तर कोणत्या पात्रता आहेत, आपल्याकडे कोणत्या गोष्टी असाव्या लागतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पहिली पात्रता सांगितली, ज्या व्यक्तीला निवडणूक लढवायची अशा व्यक्तीचं वय 21 वर्ष असावं लागेल. याचा अर्थ गावाचा ग्रामपंचायत मध्ये निवडून जाण्यासाठी तुम्हाला 21 वर्ष कंप्लीट व्हायला लागेल. दुसरी कंप्लीट सांगितली, गावाच्या मतदार यादीत नाव असावं. वय 35 वर्ष आहे पण कधी लक्षात दिलं नाही, मतदार यादीत नाव टाकलं नाही आणि अचानक निवडणूक लागली, थोडासा पैसा आला, 4-2 लोकांना स्टेटस बिटस टाकली, नाव ठेवू. भावी सरपंच म्हणले की त्याला वाटलं आता उभं राहायचं आणि उभं राहायच्या टायमाला त्याचंच नाव मतदार यादीत नाही आणि ते म्हणते सदस्य व्हायचं, चालणार नाही. वय 21 वर्ष असावं लागतं, मतदार यादीत नाव असावं लागतं. काय करावं लागतं मतदार यादीत नाव असताना? कधी येत तर ते तर 18व्या वर्षी येते, 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर. त्यासाठी आपलंही लक्ष पाहिजे. मग ह्या दोन गोष्टी, वय 21 वर्ष पूर्ण असावं, दुसरं सांगितलं गावाच्या मतदार यादीत नाव असावं. तिसरी पात्रता, 1 जानेवारी 1995 या तारखेनंतर जन्माला आलेला व्यक्ती असेल तर त्याला शिक्षणाची अट सुद्धा घातलेली आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरे मंत्रिमंडळ सरकारने. व 1 जानेवारी 1995 या तारखेनंतर जन्माला आलेला व्यक्ती असेल, तो ग्रामपंचायतीची निवडणूक लढवत असेल तर त्याच्यासाठी शिक्षणाची अट आहे, तो कमीत कमी 7वी उत्तीर्ण असावा. तर मग आमच्या गावात असा व्यक्ती आहे, तो ग्रामपंचायत सदस्य आहे, तो शाळेत गेला नाही. जन्माची अट पहा, 1 जानेवारी 1995 या तारखेनंतर जे जन्मलेले आहेत त्याच्यासाठी शिक्षणाची अट आहे 7वी उत्तीर्ण. त्या अगोदरच्याला हा नियम लागू पडत नाही, ते शिकेला असतील किंवा नसतील. म्हणून 1 जानेवारी 1995 या तारखेनंतर जन्मलेल्या व्यक्ती असेल तर किमान 7वी उत्तीर्ण आवश्यक असावं. त्यानंतरची अट आहे लोकसंख्येच्या बाबतीतली. सप्टेंबर 2001 नंतर जन्मलेल्या अपत्यांची संख्या जर 2 पेक्षा जास्त असेल तर ग्रामपंचायतीची निवडणूक करता येत नाही. अपत्य म्हणजे लेकरं बाळ चांगले असतील, अपत्य वेगळे निघले ते आपल्याला अपत्य आणू शकतात म्हणून त्याचं नाव अपत्य. इथं सांगितलेले आहे त्याची सदस्य सुद्धा 2 पेक्षा जास्त असावं. 2001 नंतर 11 मे 2001 ला साधारणतः भारताची लोकसंख्या 100 कोटी पार झाली होती. लोकसंख्येचं दुसरं धोरण आलं होतं, तिथं हम दो हमारा दोचा जो नारा आला होता तेव्हापासून राजकारणात आणि शिक्षणात हा नियम टाकलेला आहे. 2 पेक्षा जास्त जर लेकरं बाळ असतील तर गावचा पुढारी, गावचा ग्रामपंचायत सदस्य होता येत नाही. यात काही सुधारणा, काही पळवाटा थोड्याफार प्रमाणात अशा झाल्या की समजा ए नावाचा व्यक्ती आहे, तो ग्रामपंचायतला निवडणूक लढवली, त्यावेळेस त्याला एक मुलगा होता. निवडून आल्याच्या नंतर काही दिवसांत त्याला जन्माला जुळी म्हणजे एकदा 2 अपत्य आले तर मग आता त्याची संख्या होणार अगोदरचा 1 + 2 3. अशासाठी सांगितले किंवा दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळेस जर 2 आले असतील, कारण तिथं काही सूट आहे का तर 1 + 2 3, तर इथं मग शब्द टाकीतला आहे नंतर दुसऱ्या क्रमांकाची डिलिव्हरी. मग दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळेस जर तुम्हाला 2 झाले असतील आणि अगोदरचा 1 असेल तर असे 3 चालतील. पण पहिल्यांदा जो 2 होते 2001च्या आधी, त्याच्यानंतर 1-2 चालणार नाही. 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर ग्रामपंचायतचं सदस्य होता येत नाही. त्याच्यानंतर 5वा नियम टाकलेला आहे, ज्याला निवडणूक लढवायची आहे गावचा ग्रामपंचायतची, त्याच्या घरी स्वतःचा शौचालय असावा. स्वच्छ भारत अभियान किंवा हागणदारी मुक्त गावाची जी संकल्पना होती त्यावेळेस आलेला हा एक नियम. किंवा गावाचे प्रमुख आहेत त्याच्यापासून सुरुवात करू, त्याच्या घरी जर शौचालय असेल तर मग इतर गावातले लोक बांधतील. मग घरी स्वतःचा शौचालय असावा, ज्याला काही लोक संडास बाथरूम जोड शब्द म्हणतात, ते घरी शौचालय असावा, वापर मध्ये चालू असावा. नाही तर शौचालय आहे त्याच्यात लाकडं ठेवले
आणि ते माळाला झुडपातून बिड्या वाढायला ते चालवणार नाही. तर हे पाहिलेत आपण ग्रामपंचायत सदस्याच्या पात्रता कायद्यानुसार. ज्या डॉक्युमेंटरी कागदपत्रे आपल्याला आपल्याकडे लागतेच. काय? वयाची 21 वर्ष पूर्ण, मतदार यादीत नाव, 7वी उत्तीर्ण, सप्टेंबर 2001 नंतर जन्मलेल्या अपत्यांची संख्या. हे फक्त निवडणूक लढवण्यासाठी पात्रता. हे तुमच्याकडे आहे म्हणजे तुम्ही निवडून आलेच, सदस्य झालेच किंवा सरपंच झालेच असं नाही. तुमच्याकडे 21 वर्ष असे म्हणजे तुम्ही लगेच सदस्य झाले नाही. तुम्हाला ऑपोजिट मध्ये कोणतरी येणार, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या विरुद्ध निवडणूक लढावी लागणार. दुसरी आत तुमचं नाव मतदार यादीत, दुसरा मतदार यादीत तुमच्या विरोधात उमेदवार 1 किंवा 2 गाव मोठा असेल तर 2-3 पार्टी असतील. तिसरा जो नियम आहे 7वी उत्तीर्ण. आणि इथं काही जण डोकं लावतात, जुने लोक शिकेल नाहीत, शिकलेल्या तरुणाला सरपंच करायचंय. शिकलेला आहे म्हणजे 100% गावाचं चांगलंच कल असं म्हणत असेल, तेही 100% खरं नाही. म्हणजे अगोदरच्या केलं तेही नाही. शिकलेलं आहे चांगलं कल असंही नाही. काही शिकलेले पण आपण बापाला हाणताना पाहिलेले आहेत. त्याच्यामुळं 7वी उत्तीर्ण असावा. म्हणजे अगोदरच्या काळातला बिचारा शिकला नाही त्याच्या परिस्थितीनुसार, म्हणजे तो येडा आहे असं नाही, तो सुद्धा प्रामाणिक असू शकतो. तर 7वी उत्तीर्ण. त्याच्यानंतरची सप्टेंबर 2001 नंतर जन्मलेल्या अपत्यांची संख्या 2 पेक्षा जास्त नसावी आणि घरी शौचालय असावा. एवढं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. धन्यवाद.